हरिहरगड. आम्ही सगळे मित्रांनो सॉरी याच्या जस्ट खाली पायर आहेत ते. तुम्ही तिकडे बसा आणि मग तिथून असा वळसा घालून इकडे हे बघा असं आहे. असं काहीतरी माल लागला मी हे बघा आहे का आता कुठे असं स्पा आहे कुठे. तर बघा गाईस कुठे आम्ही हरिहरगड. तर आम्ही सकाळी निघालो लवकर इगतपुरीहून. आम्ही मे बी 7-7:30ला निघालो आणि आम्ही खोडाळ मार्गे आलो. आम्ही 2 मार्गे असतात इकडून इगतपुरीवरून. एक आपला कावनाई मार्ग आणि एक हा. पण कावनाई आणि हा दोन्ही सेमच होते. 60 किलोमीटर होते म्हणून आम्ही खोडाळ मार्ग निवडला. कारण का कसं येता येताना आपलं देवबांचं दर्शन पण होईल. आपली गँग पुढे हे बघा. आम्ही टोल पण भरला. इथे टोल यायचा येताना भरायला लागतो काहीच 30 रुपये पर पर्सन. आणि जर कॅमेरा असेल तुमच्याकडे प्रोफेशनल कॅमेरा तर हे 100 रुपये वेगळे. आम्ही जसे हे भरले 90 रुपये तिघांचे. आता बघू गर्दी आहे. आवाज येतो पब्लिकचा वरतून. तर बघू मग आता पायऱ्यांवर गेल्यावरच करतो. कारण का इकडे मध्ये कसं इथे मध्ये इतकं काय आहे नाही. तुम्हाला डायरेक्ट त्या पायऱ्यांना गेलो ना की मग भेटतो. तोपर्यंत चिल करा आणि लाईक करा. काही आपण लवकरच नवीन गड करतोय एक्सप्लोर करतोय त्यासाठी लाईक करा. चला बाय. बघा जासा रस्ता आहे. तुम्ही डायरेक्ट पायथ्या काढायला येतो. तुम्हाला काही डायरेक्ट चढणार नाही आहे. ॲटलिस्ट हा फारचं तरी चालणं आहे. गड त्या साईडला आहे तिकडे झाडांच्या त्या बाजूला. इथून असं सर्कल मारून तिकडे जायचं. मग आपण ते जे पायर आहेत त्याच्या खाली पोहोचू. आणि मी जेवढे व्हिडिओ बघितले ना त्याच्यात दाखवलं की 80 डिग्री क्लाइंब आहे. पण तो जेवढा असा रिस्की दाखवतात ना की इम्पॉसिबल म्हणजे नाही का एकदम हार्ड ट्रेकमध्ये तेवढं नाही आहे. आणि जसं मी आता ऐकलं आहे जस्ट की कुलंगड टॉप 5 मोस्ट हार्ड ट्रेकमध्ये येतो. तर त्यापासून मला जरा कॉन्फिडन्स वाढला आहे आणि आमच्या पब्लिकचा पण. तर मग तेव्हापासून जरा आम्ही चांगले गड. आता पुढचं चालू आहे आमचा भैरवगड. बघू पॉसिबल असेल तर. असे जागे आहेत दुकानं. पण या गडावर जसं मी हरिश्चंद्रचं म्हटलेलं तसं हरिहरला पण गर्दी आहे म्हणून घाण भरपूर आहे. आता मी दाखवत नाही ती उगाचचं पण भरपूर घाण आहे भरपूर. चला मग तुम्हाला आता डायरेक्ट पायरीकडे भेटतो. पायरीकर खडं हां तर मग तिकडेच भेटू. चला बाय मित्रांनो सॉरी याच्या जस्ट खाली पायर आहेत ते हरिहरच्या. रेकॉर्ड करू नाही शकलो कारण का कसे गर्दीले होती माग म्हणजे गर्दीले आणि माकडे खूप आहेत. लिटरल माझा एक माग मित्र होता यांच्या ग्रुपचा. त्याची बॉटलच हिसकून नेली डायरेक्ट. मी म्हणलो रिस्क नको घ्यायला. बॉटल 10 रुपयाची आहे. ती गेली तर काय एवढं वाईट वाटणार नाही. पण आपला 20-25 हजाराचा फोन गेला तर मॅटर होईल. तर मी रेकॉर्ड नाही केलं. पण मे बी जाताना रेकॉर्ड करेल कारण का मे बी तेव्हा दुपारी नसतील एवढे. कारण का त्या साईडला ऊन पण पडतं नसतील मे बी. कसं त्यांना खायला प्यायला भेटतं. पर्यटन खायला प्यायला देतात त्यामुळे असतात. व्ह्यू बघा तो पण माकडं खूप आहे. पर्यटन येतं म्हणून घाण पण खूप आहे. आता ती गँग येते. मी पण निघतो ना तर गर्दी झाली तर उगाच. इथून कसं डायरेक्ट खाली तरी आहे. तो तुम्हाला वर गेल्यावर भेटतो. कौशल आणि कृष्णा वर गेलेत. चला मग तिकडून आलो गाईज आम्ही. बघ खरं सांगतो ना तर इतकं काय हार्ड नाही खरं सांगतो. म्हणजे जर तुम्हाला हाईटचा फिअर नसला आणि तुमचा स्टॅमिना चांगला असला तर तुम्ही आरामशीर करते. मला तर असं थोड्या वेळ नाही म्हणजे मोस्ट ऑफ दी मला असं वाटलंय की ह्याच्यापेक्षा कुलंगड हार्ड होता. ह्याचे फक्त ना पायऱ्या ते जर तुम्हाला हाईटचा फिअर नाही तर पायऱ्या काहीच नाही तुमच्यासाठी. खरंच काहीच नाही. फक्त स्टॅमिनाची कमतरता म्हणून दम लागलाय पण बाकी काहीच नाही. आमचे 2 पंटर तिकडे बसलेत. तुम्ही असं फिरत आले ना तर इथं टाकी लागतात. तर तुम्हाला टाकी दाखवता. पाणी माहीत नाही पण खाली ना गड चढताना गडाच्या पायथ्यालाच एक कुंड आहे. तो कुंड आपण जाताना बघू. त्या पायऱ्या चढल्या ना तर तुम्ही तिकडे बसा आणि मग तिथून असा वळसा घालून इकडे. तर पाणी तर वाटत नाही आहे काय.
पिण्यालायक. कसं असतं माहिती का, पब्लिक आहे ना घाण करून टाकतात ना, त्याच्याने हे होतं. हा बघू, हा तर ह्याच्यापेक्षाही घाण दिसतं. ह्याच्यात तरी खालचं दिसतं आपल्याला, ह्याच्यात तर काहीच दिसत नाही, काहीच नाही. बॉटल बिटल लोक टाकतात लगेच. काय मच्छी पकडली? बॉटल टाकली होती याच्यामध्ये, काढली आम्ही बाहेर, त्यामध्ये मच्छी पकडली. गाई जाऊ का, दाबू नको ना, तिचं पोट बी टेड आहे का, काय करणार पण तिचं आता, भाजायची तिला काय रे. ते बघायच ती आम्हाला भेटली आता ती बॉटल मध्ये भरून गाईस तो घरी फिश टँक मध्ये नेणार आहे. तुम्हाला काहीतरी दाखवलं आम्ही आमचे गावठी मासे. आणि बघा 1 2 3 टाकी आहे, आणि तिथे हनुमानाचं मंदिर आहे. ते दाखवू आपण. अरे ते हनुमानाचं मंदिर आहे बघा. आता इथून आम्ही ना तर वरती त्या सोळक्याला जाऊ, तोपर्यंत बघू काय चालू आहे. भरलेला म्हणून ती वर आलेली तेरत होती, ती जाय फ्री केली आपण बच्ची. इथं पण आहे, झाले नाही अर्ध्यामध्ये त्यांना बाहेर काढले. कसं काढतात ते पण खाली हे करतात. चला मग आता तिकडे वर जाऊ आणि वरच भेटू. तोपर्यंत ना कसं माहिती का गाईस, पाणी ताण लागले, पण आम्ही एकच बॉटल आणली आणि ती बॉटल पण याड्यांनी हे करून टाकली, माकडाच्या हातात देऊन टाकली. तर बघू आता खाली जाऊ. खाली तर मेन कुंड आहे, तो कुंड बघू, कारण वरती तर काय एवढं वाटलं नाही. हनुमानचं मंदिर आणि मग त्या मागेच टाकी आहे. टाका नाही आपण म्हणा ह्याला, म्हणजे आपण काय म्हणू शकतो आपण. हो तिथून पाणी येते का रे? नाही बोललो पाणी येते का काय मोठं आईस पैस बघा. शिवपिंड बघा, शिवपिंड. आणि तिथे माहित नाही काय ते, कळतं नाही, पण तेही असतंच चालेल. कसं माहिती का या गडाची काय इतिहास माहिती का, जेव्हा आपण हा गड आहे ना जेव्हा ब्रिटिशांकडे गेला, बाकीचे गड आपला अलंग मलंगचे बघा कसे घरांचे पायऱ्या तोडल्या आहेत, तसं ब्रिटिशच्या त्या ह्याचं नाव नाही माहिती मला, पण त्यांचा जो जनरल होता ना त्याला हे गड आवडलं. म्हणजे याचे शेप, याचे स्ट्रक्चर, याचे पाणीचे टाके, त्यामुळे त्यांनी या गडाची पायऱ्या तोडल्या नाही. तर ह्या गाडीच्या पायऱ्या तोडल्या असत्या ना आपल्याला रॅपलिंग करून वरती चढायला लागला असता. ही माहिती मी ही माहिती घेतली आणि तुम्हाला सांगतोय, ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी. आणि मग इथं बघा, हे तळ आहे असं पूर्ण. पब्लिक पण खूप आली आज, आम्हाला वाटलं नाही एवढी येणार 31च्या पहिले, पण खूप आली. ते पाणी आहे प्यायचं लायकाचं पाणी नाही बिलकुल, वाटत नाही बघून. तोंड हातपायसाठी ठीक आहे, पण पिण्या लायक नाही. तिथं पायऱ्या आहेत, ते भारी बनवलंय नाही का स्ट्रक्चर बघ ना. तेव्हापासून शिकायचं रे मला ते, काय म्हणजे चुना, अजून गुळ, अजून काय काय मिक्स करायचे ना. आर्किटेक्चर म्हणजे काय नाही पण त्यावेळेस सिमेंट काय होतं ना ते बघायचं. मंदिरं काय आपली मंदिरं, हा नाही पण कारण काय माहिती का, यांचं ते ना लॉकिंग सिस्टम वर वापरतात, आणि ते जॉईंट साठी ना बघ ना परफेक्ट अरेंजमेंट आहे बघ ना. तिथून एक स्टेप बाय स्टेप बघ ना, भारी काम आहे. परफेक्ट म्हणजे एक सटकलं तर दुसरं पण सटकणार नाही का. आता तिकडे जाऊ वरती त्या पॉइंटला, असं फिरून जायचंय त्या पॉइंटला. चला मग आता घाईत करतोय, कारण का आम्हाला भस्करगड पण चढायचंय. तर मग चला बाय. ह्याच्यापेक्षा मला खरंच कुलंग आवडलं काही. तिथं पण टाकी खूप आहेत पाण्याच्या छोट्या छोट्या, पण ते कसं पावसाच्या नंतर आलो लगेच तर ठीक आहे, कारण का पाणी ओव्हरफ्लो होतं आणि बाहेर निघून जातात. तर बघा ह्याच्यात पण चिप्स बिप्सचं टाकले बघा आमचा भाऊ बघा. येस गुड, तोही काढून टाक इथं. नाही छोटा रे, पण म्हणजे डीप नाहीत गाईज. मग ह्याच्यावर पण कोरले लोकांनी काय 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 काय. तेच नाही रे, तेच पण बावळट आहेत काय, म्हणजे अकलीचा भाग नाही काय रे. मी दाखवू का, तुम्ही नंतर बघतात. आतमध्ये जाऊ का, आतमध्ये गांधा काढतो ना, 2-4 बॉटल भेटले. गाईज काय काय रिले, थांब ना. हे बघा दाखवून घेऊ मी, आम्ही आतमध्ये जाऊन काढतो. हाच दरवाजा का इथून कसं स्नायपिंग. चला आपण आतमध्ये जाऊ. तोपर्यंत मी तुम्ही शूज बीज काढ रे. हे टाकी बघा, इकडे पण एक टाकी. आपण पहिले आतमधला बघून घेऊ, मग पुढे जाऊ आणि मग त्या सुळक्यावर जाऊ. लोकांना लागला नाहीत पण बघा गर्दी म्हणजे ना. हे बघा आता आमच्याकडून 90 रुपये घेतले तिकीटचे, पण तिकीट घेतलं
त्याचं काय आम्हाला वाटत तर नाही काही योगदान दिलंय त्यांनी. काय रे मला म्हणून आवडत रे. काय रे तिकीट घेतले आपल्याकडून 90 रुपये, पण काम काय? तेच ना, रिलिंग नाहीये की बाबा असे रॉड नाही लावलेत किंवा रस्सी नाही बाजूला पकडून चालायला किंवा हे साफ केलं नाही काही. कसं आहे माहिती का, बघा तुम्हाला ना गडांचे व्हिडिओज माहिती खूप लोक देतील, पण हे जे आता वस्तुस्थिती आहे ना इकडची मॅटर करते हो. तेव्हा कसं कोंबलं कोंबले काय फायदा नाही हो. आता आम्ही बॅग बिग नाही आणल्या, पण कसं आहे 90 रुपये घेतात तुम्ही, काही अमाऊंट घेतात आमच्याकडून, किती पैसे घेतात तुम्ही. ॲटलिस्ट आहे ना हे करा, काय म्हणतात, डस्टबिन लावा आणि हे नाही हे असं धिनं बिनं ह्याच्यावर लक्ष द्या. आता इथं तर शेंदूर लावलं, शेंदूरनी लिहिले काहीतरी ना, ते मंदिराचं झाडं बिडं कापण्यात काहीच नाही. महाराष्ट्र टुरिझमनीच घ्यायला पाहिजे काही. आता ते जे काम आहे ना महाराष्ट्र टुरिझमनीच घ्यायला पाहिजे, नाहीतर काय होणार नाही. चला मग आता पुढे जाऊ, म्हणजे दिसेल. गाईज मंदिर नाही हे, राहायचं ठिकाण आहे फक्त गडावरचं. नाव बघा. हे काय होतं माहिती का, पहिले जेव्हा गडावर राहायला यायचे ना हे लोकांनी फालतूगिरी केली. पूर्ण नाव आलेले हे पवार रिले का? नाही, पवार पहाड आहे. पवार पहाड आहे. टॉर्चला बापरे, काय 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 चाल. पाले की काय ते, जसं तुम्ही बघितलं तिकडे ते काय होते आम्हाला काही माहित नाही, पण त्यांची क्वांटिटी आणि अमाऊंट खूप होती. कारण का 7-8 तरी होते, आमची फाटून हातात आली. कारण का कसं आहे, आमच्या इकडे एक मुलाचं वाईट झालं, तो इकडे गेलेला आपल्या कळसुबाईवर आणि तिकडे त्याला साप चावला. तर त्यापासून आम्ही जरा जास्तच हे झालोय. आम्ही कुलंगडला गेलो तर आम्ही मला लक्षात नाही मी बोललेलो की नाही, पण आम्हाला गडावर साप भेटलेला, कोबरा. आम्ही नेमकी तिथून पळून गेलो, कारण का आम्हाला एक्सपिरियन्स नाही त्याला पकडण्याचा काय. तर आम्ही बोललो रिस्क नाही घ्यायचा, आम्ही निघून गेलो. आणि आता काय होतं ते माहित नाही आपल्याला, आतमध्ये पालत असेल, मे बी पालत असेल. पण गाईज आतमध्ये पण इतकं लिहिलेलं की म्हणजे फायदा नाही हो. आणि चॉकनी नाही लिहिले की ते पुसून जाईल, ते कलर मारलाय, तो लिटरली पांढरा कलर मारलाय. हे पैसे घेतात ना तुम्ही 90 हे सगळे, त्या पैशांचा वापर करा, फायदा नाही तर पैसे घेऊन. सामान वरती जे लोक घेऊन चालले त्यांचं बघायला पाहिजे, तुमचा कचरा तुमच्याकडेच पाहिजे येताना एवढा. अरे बावळट आहेत रे, बावळट आहेत लोक. तिथं माकडाला काय चिडवत होता तो एक, आम्ही बोललो त्यांना ते, अरे गाईज कसं आहे, आता आम्ही आलो ना तर आमच्या बरोबरच आहे कुठले तरी, काय बोलले रे ते, बरंच काहीतरी म्हटले, कुठलं तरी हे बोलले, गाव बोलले, तिकडचे स्टुडंट्स आले, त्यांचा AVSचा प्रोजेक्ट, फील्ड व्हिजिटचा काहीतरी असेल, काहीतरी प्रोजेक्ट असेल. तर ते मुलं आहेत आणि म्हणजे खूप आहेत, म्हणजे 25, 30, 40 असतील असे, पूर्ण बस भरून आलेले. तर मग ते तर काहीच ते कुठल्या तरी कॉलेजमधून आलेत, तसं मी तुम्हाला सांगितलं ते सगळं. आणि मग कसं आहे, काय बोलतायत, काय करतायत. आता मी जेव्हा हे दोघं वरती आले तिथं सिगरेट ऑर्डर लागले त्या टपरीवर 2-3 जण. त्या लोकांना बोलून पण फायदा नाही, कारण का त्यातलं माल तर 2 वाटा होते, दारू पिलेले होते. आता मला दाखवता आलं तर मी दाखवाल पण गपचूप, जर कारण का त्यांची ग्रुप बसलेले तिकडे म्हणून मी कॅमेरा नाही मारू शकलो त्यांच्यावर. पण मला जर परत भेटले तर मी दाखवल, कारण मला 2 जणांचे डाऊट आहे. कारण का फुल दम लागल्यावर माणूस वेगळा दिसतो आणि नशेत असल्यावर माणूस वेगळा दिसतो. ते दोघं नशेत वाटतात मला, गॅरंटी माझी. तर भेटले ना परत आता जाताना तर मी तुम्हाला नक्की दाखवतो. बाकी आम्ही खालून जो कॉर्नर दाखवलेला की गाडाच्या कॉर्नरला जाऊ, त्या कॉर्नरवर आम्ही आलोय. हा तो कॉर्नर मस्त. किती वाजले रे? 1 म्हणजे किती वेळ लागला आपल्याला? 1.5 तास. 1.5 तास लागला आम्हाला चढायला. 1.5 तास मस्त पैकी. आता आहे ना इथून त्या पॉइंटला जाऊ, तो पॉइंट मेन आहे. आणि मग ह्या पॉइंटला आपल्याला डायरेक्ट खाली जायला लागेल गाईज. डायरेक्ट इथून
दरी आहे direct. पण तिकडे पायवाट दिसते बघ. हा तेच बोललो, इकडून कुठून तरी असेल रस्ता नाही का. काय म्हणते काय व्हायच पण माहित नाही. आता आपण त्या सुळक्याला जाऊ, तिकडे फोटो बिटो काढू. आम्ही फोटो चढताना काढलेच नाही कारण का खूप गर्दी होती. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी शूट पण नाही केलं. आता जाताना शूट करू. आणि खाली कुंड आहे जो वरतून दिसतो. जर आम्ही खाली जाताना परत दिसला तर दाखवू. आणि आम्ही तिकडे खाली गेल्यावर पण तिकडे जाणार आहे. आणि वरतून बघितलं ना पूर्ण निळशार पाणी दिसतं त्याच्यात ऍक्च्युली आहे. पण यार पण त्या रूम मध्ये तो जो होता, फाटली पण माझी पण फाटली बाबा. मी बोललो पहिले बोललो मी साप आहे का काय, कारण का ते काळा काळा दिसत होतं बघ तिकडे लाईन. बोललो साप आहे का, नंतर ते वेगळा डाग होता आणि नंतर हे दिसले. मी असं मारत भाऊ, मी नाव एक वाज चालवलो आणि भेंडी तिथे तोंड दिसला नाही पुरा गुच्छा. खूप जण बसलेले तिकडे. चला मग गाईस, सगळे वाईट चांगल्या बाजू दाखवतो आपण, जरा वाईट बाजू पण दाखवली. गाड्यांची काय परिस्थिती आहे. लोक फक्त 80 डिग्री क्लाइम्बिंग दाखवतात. पण बाकीचं गडावर काय, बाकीचे किती घाण आहे, किती काय आहे. एक टाकी पाण्याची चांगली नाही, प्यायचं पाण्याची एक टाकी चांगली नाही की काहीच नाही. तो जो खोली आहे ती, त्याच्या आतमध्ये भट्टी आहे, पाण्याच्या बॉटल आहेत, नावर हिलेत. ते तरी काढले आपण, फायदा नाही यार. म्हणजे किती करणार यार लोक, बोलून फायदा नाही पण या लोकांना. गेला रे तो गाईच ईगल बघा, आवाज देऊ का त्याला. तो का अरे एवढा हालतोय बघा बघा. तुम्हाला नसेल दिसत पण एकदम लाईट दिसतो. आपला कॅमेरा एवढा सोनीचा नाहीये. तो का दिसतो का, दिसतोय याच्यात एकदम बारीक दिसतोय. झूम मारला ना बरोबर. गाड्यावर बसलो काय आम्ही, सगळ्यात मोठ्या सुळक्यावर आलोय आम्ही. छान आहे तो पण, आम्ही जवळून बघितला त्याला, पण नंतर फोटो काढतो तो पण त्या लांब गेला. फोटो काढले आता मस्तपैकी. तो दिसतो बघ परत. हा चला मग काही जरा कृष्णाचे फोटो काढू आणि मग घेऊ. आता काय नाही, लगेच 2 मिनिटात उतरून जाऊ आणि लगेच काहीतरी खाऊ घेऊ जरा आम्ही आणले ते. आणि मग भास्करकडे चालतो. इथून तुम्हाला झलक देतोय कसं आहे. इथून उतरायचंय मस्तपैकी, कपारीपर्यंत दाखवतो, रील्स घेऊन दाखवतोय. आजूबाजूला मागं असलं तर लगेच सांगा, लगेच असाच व्हिडिओ चालू मध्येच टाकून देतो. हे बघा असं आहे, ह्याच्यातून घुसवते. नाही मी तर प्रिफर करत नाही बाबा पावसात येणं. हे बघा इकडे पहिले असेल काहीतरी स्ट्रक्चर, पण ते तुटले. मग वरती झाड बीड पण आहे. हे पैसे घेतात ना काही, मी परत तेच म्हणते, पैसे घेतात ना, यांनी दुरुस्ती करायला पाहिजे. आता हे मेन आहे ना, इथून जास्त रिस्की दिसतं खाली. नाही ना माकडं. मी बोललो ना दुपारी जेवण खाणे पिणे को जाते पब्लिक. थांबा गाईस मित्रांनो, चांगली दाखवते बघा, डायरेक्ट दरी येईल. आता ह्याच्या इथूनच घेऊन आता ह्याच्या पुढे मी ब्लॉग नाही करत गाईस, कारण का रिस्क येतो. आपल्याला नाही चाललं रिस्क येतो. माकड तर आपण आता बंद करू. माकड आलाय. बाय गाईस. बघा तो बघा त्याला, तो बघा त्याच्या खिशामध्ये आग टाकते. उतरलो काय आम्ही लोकांची आता मजा बघत बसलोय की मजा कशी करतात लोक. हे अशा यायला उलट उतरणं चुकीचं वाटतं रे मला. पाय सटकला ना दन आपटो रे थोबडावर. तो बघ ना, तो पिवळा शर्ट बघ. नाही इकडे येत असेल ना, ब्रेसलेट, वॉच, चष्मे, बॅग बिग सगळे या दुकानांमध्ये ठेवत जा. बिलकुल तुम्ही वर घेऊन जाऊ नका, कारण ते माकडं बिलकुल सोडत नाही. आता तो पर्पल शर्ट वाला ना तिकडे, त्याचं ब्रेसलेट का वॉच काहीतरी खेचत होती ती. सोपं आहे, पण माकडा नसते तर काही टेन्शन नाहीये. नाही देखो मत डायरेक्ट उसके आंख में देख मत. हाँ ठीक है चल. और वो वॉच निकाल, गॉगल निकाल, सब निकाल. कुछ नहीं निकालने, उसका खींच रही थी अभी वो पर्पल शर्ट वाले का. तर मग गाईस फायनली आपण उतरलोय गड आणि आम्ही आता गणेश कुंडकडे आलोय. हे माहित नाही काय, मे बी पाणी साचलंय की विहीर आहे माहित नाही आपल्याला. डीप जरा दिसतंय, माहित नाही आपल्याला. गणेश कुंड पाणी बघू आपण. जसं वरतून स्वच्छ वाटत होतं तसंच आहे गाईस.
निरक्षार पाणी. तिकडून जा तिथे शेवाळा नाही त्या साईडला. गाईस इकडं यार इकडे महादेवांची पिंड आहे. तिथे गणपती बाप्पा म्हणून आपण असं फिरून जाऊ. बघू आता हातपाय धुवू. गडावर सगळ्यात गडावर तर नाही काय पण गडाच्या पायथ्याला गणेश कुंड हेच सगळ्यात स्वच्छ पाणी दिसलं आम्हाला. एकदम निळशार आहे. काहीच घाण नाही काय नाही. लोकांनी बॉटल नाही टाकले काय नाही टाकलंय. नशीब. चला मग आता हातपाय धुऊ जरा. हनुमान टेम्पल. हे हनुमान टेम्पल पण आहे. तिकडे जाऊ. हे इथून वरती हनुमान टेम्पल आहे बघ. बघून येऊ. हे इथून पायऱ्या येत नाही ना. बघून येऊ. तेच बोललो पहिले इथून घेऊ मग बघून येऊ. चला काय आता फ्रेश होतो आम्ही जरा. पाणी घाण नाही करणार. पाणी बाहेर म्हणजे बॉटलमध्ये घेणार मग हातपाय धुणार. टेन्शन नाही घेऊ. चला गाईज मस्तपैकी दर्शन केलं आम्ही. तिथे शिव मंदिर पण आहे आतमध्ये. तिथे गणपती बाप्पाचा फोटो पण ठेवलाय आणि तुम्ही बघू शकता ते इथे समोर गणपती बाप्पाची कोरीव मध्ये मूर्ती. तुम्हाला वेगळं काहीतरी माल दाखवणार आहे मी. हे बघा आहे का असं कुठे असं स्पा आहे का कुठे. मस्त की काय झालं पहिला म्हणत होता की मला पाय टाकायचे. मी म्हटलं टाकून दे काय नाही. सॉक्स घालायचे पहिले सुकून जातील ते 15 मिनिटात सुकून जातात लगेच. पण काय बघा ना एकदम डेंजर खातात. इकडं मला फुल असं गोल केलं ना का. भरपूर आलेत आणि तिथं आतमध्ये आहेत ना. आता रिफ्लेक्शनमुळे करणार नाही पण आतमध्ये मोठे वालेत. तो बाई पण बसला तिकडे. शांत एकदम. तुम्ही बघा ना फक्त शांत एकदम. फ्रीच पाय एकदम भारी नाही का. तर मग गाईस हरिहरचा व्लॉग इथपर्यंतच होता. मी एंड करायला विसरलो कारण का सूर्य मावळत होता आणि संध्याकाळ होत होते एकदम. तर दाट काळोख पडण्याच्या पहिले आम्हाला भस्करगड चढायचा होता त्यामुळे आम्ही घाई केली. तर मग तुम्हाला आवडला असेल गाईस तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आपल्या कट्ट्याचे मेंबर व्हा. आणि व्लॉग इथं संपता आमचा बॉडीगार्ड आहे. बॉडीगार्डला बघून जावा. खूप मेहनत नाही बॉडीगार्डमध्ये. खूप मेहनत नाही. अरे बापरे. बॉडी बघा